सभापती महोदय, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे याच्या तीळ मात्र शंका नाही आणि कोणाचाही काही आक्षेप सुद्धा राहणार नाही याच्यामध्ये. परंतु हे कन्फ्यूज करणारा विषय एक आहे. बेसिक मी आपल्याला कळू इच्छितो की बीओटी तत्वाच्या आधारावरती जे बांधकाम करून ते बीओटीच्या तत्वाच्या आधारावर जे लीज आउट केलेले होते शॉप्स, त्या गोष्टीला आधारभूत धरून तुम्ही जर स्टडी केली आणि स्टडी केल्यानंतरच हे GR ते अस्तित्वात आणण्यात आलेले आहे. कारण याच्यात स्पष्टपणे नमूद आहे की महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर भाडे पट्टा धारकांनी बांधा, वापरावा, हस्तांतरित करा या तत्वावर बांधलेले व्यापारी संकुल किंवा दुकाने जी अशा भाडे पट्टा धारकास प्रीमियम आकारून भाडे तत्वावर दिल्या गेलेली आहेत, त्याकरता महानगरपालिकेला भरलेल्या प्रीमियम रक्कम विचारात घेऊन समितीने निर्णय घ्यावा. म्हणजे त्यांनी त्यावेळी आजपासून 30 वर्ष आधी जेव्हा हा एग्रीमेंट एक्झिक्यूट झाला असेल तेव्हा भरमसाठ रक्कम कॉर्पोरेशनला प्रीमियम म्हणून दिलेली आहे. मीन्स ॲज वेल एज दे आर द ओनर. म्हणजे तेव्हा जर त्याने इतर ठिकाणी मालमत्ता घेतली असती कॉर्पोरेशनकडून न घेता तर ते आज सरसकट मालक झाले असते आणि अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उद्भवता आले नसते. म्हणून माझी विनंती आहे की हा GR आपण सखोलपणे स्टडी करा. त्याच्यात कसं नमूद आहे, नियमाप्रमाणे कायद्याचा उल्लेख आहे आणि कायद्याच्या तरतुदीच्या आधारे हा GR निर्माण करण्यात आलेला आहे. त्याच्यात नमूद आहे की व्यावसायिक आणि औद्योगिक प्रयोजनाकरता महाराष्ट्र मुद्रांक मालमत्तेचे म्हणजे रेडी लिखणार नियम 1965च्या तरतुदीनुसार प्रकाशित केलेल्या वार्षिक दर विवरणामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व त्यासोबतच्या मूल्यांकन मार्गदर्शक सूचनाचा विचार घेऊन जमिनीचं वर्तमान बाजार मूल्याच्या 0.7% हे झालं पाहिजे. परंतु त्या परंतुकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की परंतु असे की दिनांक 13 सप्टेंबर 19 रोजी निर्गमित अधिसूचनेपूर्वी जे दर संबंधित महानगरपालिकेमध्ये प्रचलित होते त्या भाडेपट्टा दरामध्ये होणारी वाढ एकाच वेळी ॲट ए सिंगल टाइम दुप्पट प्रमाणापेक्षा जास्त होणार नाही. आता आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत, परंतु चर्चा आपण करत आहोत या स्पेशलाइज GRच्या माध्यमातून. पण ते त्यानी काही स्पेशलाइज जे काही विचारणा करून त्यानंतरच हे केलं असेल. परंतु या ठिकाणी जर आपण त्यात सखोल चौकशी जर केली तर आपल्याला लक्षात येईल की कन्फ्युजन क्रिएट केलं जात आहे या ठिकाणी. लेट मी कंप्लीट मिस्टर एंगोले. आई वुड लाइक टू रिक्वेस्ट यू प्लीज लेट मी कंप्लीट. प्लीज कंटिन्यू. आई वुड लाइक टू कंटिन्यू. मेरा कहना ऐसा है, माझं म्हणणं असं आहे की GR मध्ये दुप्पट होता कामा नये. म्हणजे 1 रुपया. आणि दुसरा एक विषय मी आपल्या लक्षात आणू इच्छितो की प्रीमियम जेव्हा त्यांनी प्रीमियम आकारलं गेलं आणि त्यांनी भरलं म्हणजे कॉर्पोरेशन आता असं समजा की विकलाच त्यांना. BOTच्या संदर्भात मी म्हणत आहोत. नॉन BOT जे असतील त्या संदर्भात सूचना जे युसे साहेबांनी म्हणल्या त्याच्यात आपल्याला विचार करता येईल. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की करदाता अमरावती महानगरपालिकेला कर देतात ते व्यापारीच. व्यापाऱ्यांसोबत जर सोतेला व्यवहार झाला आणि त्यांचे दुकानदाऱ्या ठप्प पडल्या तर आपल्याला उत्पन्न कशी वाढवता येईल. दॅट इज तो माझा एम आहे आपल्या समक्ष हे मांडण्याचा. तर हे BOTच्या आधारावर त्यावेळी ज्या दुकानात दिल्या गेल्या होत्या त्याचे फाईल्स मागवा आणि कोण्या कंडिशन्सच्या आधारावर त्यांना दुकान लीज आउट करण्यात आल्या त्याबाबतचा विचार झाला पाहिजे. कोणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. कॉर्पोरेशनला पैशांची गरज आहे, ठीक आहे, विकास कामं करण्यासाठी आपल्याला भरमसाठ निधीची आवश्यकता राहतात. परंतु लोकांचे गळे कापून आपण कॉर्पोरेशनची तिजोरी भरणार नाही. हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही माझी विनंती आहे. सभापती महोदय, अग्रवाल जी आमरे साहेब, ही टिप्पणी प्रशासनाने